नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, कडक उन्हाळा लागला, आपल्याला असं एकदम हलकं अन्न खाण्याची इच्छा होते. कारण जड अन्न आपल्याला पचत नाही, कारण पाणी आपण जास्त पितो उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे आज म्हटलं चला हलकंसं असं काहीतरी दाखवा व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर म्हटलं चला इडली आणि नारळाची चटणी आपण बघूया. हे तांदूळ अर्धा किलो तांदूळ आहे आणि आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहे. तर हे तांदूळ मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 7 ते 8 तास आपले तांदूळ भिजले पाहिजे. असे तांदूळ छानपैकी भिजले पाहिजे बघा. आणि ही उडदाची डाळ सुद्धा मी ज्यावेळेस मी तांदूळ भिजत घातले त्याच वेळेस उडदाची डाळ भिजत घातलेली. ही आपली एक छोटी वाटी, म्हणजे अर्धा किलो तांदूळ जर असले ना तर 150 ग्रॅम उडदाची डाळ टाकलेली आणि पाऊण वाटी पोहे घेतलेले. आता ते पोहे आता मी 10-15 मिनिटापूर्वीच भिजत घातले होते. तर आता आपण छान वाटण करून घेणार आहोत. तर आपण हे तांदूळ भिजत घातलेले आता छान मिक्सरमध्ये मी वाटून घेते. पद्धतीने मी तांदूळ आणि मेथीचे दाणे ना ते वाटून घेतलेले. पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही. जे मी तांदूळ भिजत घातले होते ना हेच पाणी मी वापरलेले. तर मी याच पद्धतीने आता सर्व तांदूळ आणि डाळ वाटून झाले की तुम्हाला दाखवते. कारण आपण एकदम म्हणजे एकदम बारीक पण वाटायचं नाही आणि एकदम जाड पण वाटायचं नाही, असं एकदम थोडंसं रबड पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्या इथल्या एकदम असं मऊ आणि लुसलुशीत होतं. तांदूळ आणि आपण मेथीचे दाणे टाकले होते ना ते वाटून झालेलं आहे. तर मी आता उडदाची डाळ टाकते. कारण आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही. ते बॅटर कसं झालं पाहिजे मी तुम्हाला शेवटी दाखवेलच, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघायला पाहिजे ना. तर अशा पद्धतीने आपण उडदाची डाळ सुद्धा पाणी न टाकता वाटून घेतलेली आहे. आणि गरज असल्यास थोडंसं पाणी टाकू शकतात तुम्ही, कारण मला गरज नव्हती. डाळ खूप छान भिजलेली माझी, त्याच्यामुळे मला डाळ वाटताना पाण्याची गरज नाही आली. हे पोहे घेतले होते ना ते वाटून घेऊ आपण. तर हे पोहे सुद्धा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते मी. थोडंसं याला आपण पाणी टाकून वाटून घ्यावं लागेल, कारण खूप सुकले. बराच वेळ झाला, मी जास्त उशीर झाल्यामुळे पोहे भिजत घातले होते. थोडंसं म्हणजे आपले पोहे खायचे चमचे ना ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेले आहे. तर हे पोहे सुद्धा मी असे छान पद्धतीने असे एकदम बारीक वाटून घेतलेले. तर आपण हे इडलीचं जे बॅटर वाटून घेतलेलं आहे ना ते असं मोठ्या टोपात टाकून द्यायचं. म्हणजे कारण फुगल्यानंतर ना ते काय होतं एकदम पातेल्याच्या बाहेर येणार, त्यामुळे आपण असं मोठ्या टोपात ठेवायचं. तर आपण हे तांदूळ जास्त फुगल्यामुळे माझं बॅटर किती जास्त झालेलं आहे. आता हे आपण जवळजवळ टोपातच ठेवणार आहोत, कारण हे खूप फुलणार आहे. तर आपण सोडा वगैरे टाकलेला नाही आहे, पण मी आता मीठ टाकून घेते. म्हणजे जवळजवळ 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे एकदम, कारण मीठ टाकलं ना छान चव उतरते त्याच्यामध्ये. 2 चमचे मीठ टाकलं. आता मी असं हे थोडंसं फेटाळून घेते, म्हणजे आपलं छान फुलून येईल वरती. आता उद्या सकाळी जर तुम्ही बघितलं ना खूप छान बॅटर होणार आहे. आणि हे असं ठेवताना मोठ्याच टोपामध्ये ठेवायचं, कारण ते जसं फुलेल ना तसं एकदम म्हणजे बाहेर येईल. त्यासाठी आपण ठेवताना हे मोठ्या टोपामध्ये ठेवायचं. तर दाखवते आता तुम्हाला उद्या सकाळी. आता हे पीठ मी रात्रभर तसंच ठेवणार आहे. आपलं बॅटर पहा बरं किती छान झालेलं आहे, एकदम असं फुगून आलेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती फेसाळलेलं आहे आपलं हे बॅटर, कारण रात्रभर ते भिजलं ना त्याच्यामुळे एकदम छान असं आपण मेहनत पण तितके घेतली. इतकं छान बॅटर आले का, म्हणजे इतकं फुगून वर आले. आता एकतर उन्हाळ्यात आहेच आहे, पण उन्हाळा जरी नसला ना आपण ज्या पद्धतीने मी तुम्हाला इडल्या करून दाखवल्या ना त्या पद्धतीने असं जर केलं ना अशाच पद्धतीने छान फुगून येणार. तर आता आपण इडल्याचं कुकरमध्ये आपण इडल्या लावून घेणार आहोत. इडलीच्या पात्रामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्या इडल्या म्हणजे जळणार नाही. आणि आता मी भांड्यांना तेल लावून घेते. माझं ब्रश खराब झालं आहे त्यामुळे मी हातानेच लावते तेल. तर तुम्ही ब्रश असेल तर ब्रशने लावू शकतात. असं छान पहिल्या वेळेस आपण इडल्या करायला सुरुवात करतो ना त्यावेळेस चांगले असे तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली चिकटत नाही आणि भांडंसुद्धा जास्त खराब होत नाही. तर मी याच पद्धतीने सर्व भांड्यांना तेल लावून घेते. तर तुम्ही बघू शकतात आपलं हे पीठ किती छान झालेलं आहे. मी मीठसुद्धा रात्रीच टाकून घेतलं होतं, त्यामुळे आता आपल्याला काहीच टाकायचं नाही ह्याच्यामध्ये. आता मी डायरेक्ट इडलीचं भांडं लावून घेणार आहे. आता मंडळी तुम्ही पाहिलं का किती बॅटर आपलं फुगून वर आलेलं आहे. आता मी फक्त किती अर्धा किलो तांदूळ होते जास्तीत जास्त आणि 150 ग्रॅम डाळ होती उडदाची. म्हणजे 100 ग्रॅम पोहे
तर याच्यामध्येच आपलं बॅटर इतकं फुगून आलेलं आहे की असं वाटतं की नक्की 2 किलो तांदूळ भिजायला घातले. म्हणजे असं एक हे होतं, कारण या उन्हाळ्यामध्ये ना बॅटर खूप फुगतं आपलं. आणि वाटताना एकदम बारीक वाटून नाही घेतलेलं मी, तर असं छानपैकी असं एकदम म्हणजे रवाळ रवाळ, खूप बारीक पण नाही वाटायचं आणि खूप जाड पण नाही. तर अशा पद्धतीने मी आता सर्व भांडी लावून घेते. तर तुम्ही बघू शकता आपली भांडी लावून झालेली आहे. आता मी गॅसवर ठेवून देते. गॅसवर ठेवणं म्हणजे तर मंडळी आपला हा कुकर 10 ते 15 मिनटात आरामात हिटला होणार आहे. जास्त वेळ जरी कुकरवर गॅसवर कुकर राहिला ना तरी कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे 15 मिनटाच्या नंतर आपण चेक करून बघायचं झाल्या का नाही आणि काढून घ्यायचे. तर मी तुम्हाला आता कुकर झाल्यावर दाखवते. पण नारळाच्या इडली बरोबर खायला नारळाची चटणी बनवणार आहोत. तर मी अशा 9-10 मिरच्या घेतलेल्या आणि खोबरं आणि हे आपल्याकडे भाजकी डाळ नव्हती माझ्याकडे, त्यामुळे घरात फुटाणे होते, ते फुटाणेच घेतलेले आहे मी. तर मी अगोदर खोबरं आणि मिरच्या वाटून घेणार आहे, कारण खोबरं आपलं जाडसर नाही राहिलं पाहिजे. त्यामुळे मी आता थोडंसं खोबरं आणि मिरच्या वाटून घेते. तर या पद्धतीने मी असं खोबरं वाटून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा वाटून घेते, कारण आपल्याला पाहिजे तसं बारीक झालेलं नाही. नारळाची चटणी म्हणजे बारीकच छान लागते ना. तर आपण अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे खोबरं. आता मी ते काढून घेते, कारण भांडं छोटं झालं. एक नारळ म्हणजे ना चटणी आपली जास्त झाली ना, त्यामुळे मी आता पुन्हा कोथिंबीर, अद्रक ते सर्व वाटून घेणार आहे. तर मी आता त्याच भांड्यामध्ये फुटाणे वाटून घेणार आहे आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर, कारण एका बॅचमध्ये माझं वाटून झालं नसतं, कारण भांडं आपलं छोटं आहे. आता मी अद्रक आणि लसूण सुद्धा घेतलेलं आहे बघा. कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, मूठभर कोथिंबीर घेतलेली. आणि जे आपले फुटाणे घेतले ना ते आपले जे पोहे खातो ना ते 2 चमचे फुटाणे घेतलेले, 1 नारळ आणि 8-9 मिरच्या आणि एवढी मूठभर कोथिंबीर. थोडासा कढीपत्ता पण टाकते वाटायला, कारण सुगंध खूप छान येतो त्याचा. नंतर आपण तडका देणारच आहोत. खीरमध्ये मी पुदिना सुद्धा घेतला होता. तर आता आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ. तर हे कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण आपण वाटून घेतलेलं आहे ना, ते मी आता काढून घेते. तर आपण इटला झाल्या का नाही बघून घेऊ, कारण 10 ते 12 मिनटात कुकर होतोच. हे 12 मिनटात बरोबर आपल्या इटला झालेल्या. आता गॅस बंद करून घेते, थंड झाल्यानंतर काढून घेऊ. तर आपल्याला फोडणीला लागणारे साहित्य: सफेद उडदाची डाळ घेतलेली मी, कढीपत्ता, जिरे, मोहरी, तेल. तर आता आपण छान असं तडका देऊन घेणार आहोत. म्हणजे मी आपले 4 चमचे तेल घेतलेले आहे. आता अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मी. असे छान असे नाचायला लागले ना मोहरी की नंतर जिरे टाकायचे, म्हणजे फोडणी एकदम कडक बसते. थोडेसे म्हणजे अर्धा चमचा जिरे, 1 चमचा उडीद डाळ, कढीपत्ता आणि हिंग. आपण अगोदर मीठ नव्हतं टाकलं चटणीमध्ये, थोडंसं मीठ टाकून घेते. 1 नारळाला साधारण म्हणजे इतका साईजचा माझा चमचा आहे, तर 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. तरी पण तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ घेऊ शकतात. तर आता आपण चटणी टाकून घेणार आहोत. तर मंडळीची चटणी वाटून घेतलं होतं ना मी स्टीलच्या वाटीमध्ये, थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आपण आमच्याकडे इडली केली ना तर आम्हाला एकदम सुकी चटणी चालत नाही, कारण सुकी चटणी आवडत नाही. तर मी अशी सरभरीत चटणी करून घेतलेली बघा. आणि ही चटणी मी थोडीशी पोकळी काढून घेणार आहे, म्हणजे चव छान लागते चटणीला. तर मी अशा पद्धतीने चटणी बनवून घेतलेली आहे आणि वरून मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे, पण अगोदर एक पोकळी काढून घेणार आहे. मंडळी मी असे छानपैकी जसे सुरेने इडल्या, हे पण अशी फक्त सुरी अशी कडेने सरकवले ना की लगेच इडल्या निघतात, कारण आपण तेल पहिल्या भांड्याला तेल जास्त लावून घेतलेलं आहे. आणि हे इडली बरोबर किती मऊस लुसलुशीत झालेली, तुम्ही बघू शकता. अशी इडली झाली पाहिजे आपली.
तर तुम्ही मंडळी बघू शकतात. हे पहा, मी इडली तोडून दाखवलेली, किती जाळी आलेली छानपैकी. अशी जाळी इडलीमध्ये आली, असे मौसूद झाले तर इडली कोणाला नको आहे. अशी इडली तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तर मंडळी आपल्या इडली आणि चटणी किती छान झाली. चटणीसुद्धा खूप चवदार झाली, म्हणजे एकदम सुंदर झाली. आणि तुम्हाला इडली बरोबर सांबार पण खातात, पण सांबारचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली, तुम्ही चेक करा. आणि त्या पद्धतीने सांबार, नारळाची चटणी आणि इडल्या नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा.